काकणवाडा ॲग लाईन वारंवार बंद, संतप्त शेतकऱ्यांचे महावितरण कार्यालयावर धडक आंदोलन. आठवड्यात 2 दिवस फक्त 4 तास वीज, पिकांचे मोठे नुकसान. संग्रामपूर. विशेष प्रतिनिधी जाकीर कुरेशी. संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा येथील ॲग लाईन गेल्या महिनाभरापासून वारंवार बंद पडत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या वरवट बकाल उपविभाग कार्यालयावर धडक देत तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत समस्त काकणवाडा शेतकऱ्यांच्या वतीने सहाय्यक अभियंता, महावितरण उपविभाग वरवट बकाल यांना निवेदन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काकणवाडा ॲग लाईन सलग 1 महिन्यापासून अर्धा वेळ बंद राहत असून शेती पिकांना पाणी देण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. सततचा खंडित वीजपुरवठा, मोटारी जळणे, पिकांचे नुकसान आणि आर्थिक फटका यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिसरातील इतर ॲग लाईन सुरळीत सुरू असताना फक्त काकणवाडा ॲग लाईनमध्येच गंभीर समस्या निर्माण होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनातून केला आहे. 19 मे 2026 रोजी रात्री जवळपास 200 शेतकरी वरवट बकाल सब स्टेशन येथे पोहोचले होते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. आठवड्यातील 2 दिवस फक्त 4 तास वीज मिळते, ती किमान 8 तास नियमित द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांनी महावितरण प्रशासनाकडे ॲग लाईनची तात्काळ तपासणी करून आवश्यक दुरुस्ती व देखभाल करण्याची मागणी केली आहे. तसेच लवकरात लवकर सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी राज्याचे ऊर्जा मंत्री, तहसीलदार संग्रामपूर, उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद तसेच तामगाव पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्या आहेत. बातमीकरिता संग्रामपूर विशेष प्रतिनिधी जाकीर कुरेशी. आज आम्ही इथे सगळे जमलो आहे MSEB ऑफिसला वरवटला. आम्हाला आमच्या शेतीसाठी दररोज 8 तास वीज मिळत असते. आमच्या फिडरवर काटेल, उमरा आणि काकणवाडा हे 3 8-8 तास 24 तासामध्ये चालतात. पण यामध्ये फक्त आमच्या काकणवाडा या शिवारासाठी कधीही फॉल्ट होत राहतो आणि ते ओव्हरलोड होत राहते. याच्यामध्ये आम्ही सर्व केळी पिकाचे शेतकरी आहे आणि आमच्या इथं पूर्ण अत्यंत 10 दिवसापासून सलग लाईट व्यवस्थित चालू नाही आहे. त्याच्यामुळे पूर्ण जे केळीवाले शेतकरी आहेत त्यांचं अतिशय जास्त प्रमाणात नुकसान होत आहे. त्याच्यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांमध्ये संतप्त व्यक्त होत आहे आणि सर्व शेतकरी आम्ही सर्व सबस्टेशनला हजर राहून लाईन सुरळीत चालू व्हा या संदर्भात निवेदन दिलं आणि पुढच्या कर्मचाऱ्यांनी सुरळीत लाईन द्यावी यासाठी आम्ही सर्व शेतकरी गोळा झालेलो आहोत. दिलेल्या निवेदनावर कारवाई जर महामंडळाने घेतली नाही तर आम्ही सर्व तालुक्यातील सर्व शेतकरी महावितरण इलेक्ट्रिक बोर्डावर आम्ही आंदोलनाचा इशारा देतो. कारवाई न झाल्यास आम्ही आंदोलन करू. सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.